नामवंत कीर्तिवंत ध्यानवंत राजा प्रजापती भूपती छत्रपती राजा नामवंत कीर्तिवंत ध्यानवंत राजा प्रजापती भूपती। जय शिवराय मित्रांनो, आज 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती। आज आपण जयंती साजरी करत असताना फक्त उत्सव नाही साजरा करणार, तर आज छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार देखील जागवणार आहोत। म्हणूनच आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आपण शिवभक्तांना शिवाजी द मॅनेजमेंट गुरु हे पुस्तक भेट देणार आहोत। मात्र अट एकच आहे की छत्रपती शिवाजी महाराजांवरती आम्ही 3 प्रश्न विचारणार आणि ते अगदी सोपे असतील। त्या 3 प्रश्नांची उत्तरे जे देतील त्यांना हे पुस्तक आम्ही आज भेट देणार आहोत। प्रश्न विचारा। दादा तुझं नाव? प्रेम भोसले। प्रेम, आता पहिला प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? शिवनेरी। शिवनेरी, अगदी बरोबर। पहिल्या प्रश्नाचं उत्तर दादाने बरोबर दिले। दुसरा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांचं पूर्ण नाव काय? छत्रपती शिवाजी महाराज शहाजीराजे भोसले। अगदी बरोबर, छान, सुंदर। आणि शेवटचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोतळा कोणत्या किल्ल्यावर काढला? प्रतापगडाच्या पायथ्याशी। वा, सुंदर। तिन्ही प्रश्नांची उत्तरं दादाने दिलेत, शिवविचार जागवलेत, त्याचं हार्दिक अभिनंदन। आणि त्याला आपण आता हे शिवाजी द मॅनेजमेंट गुरु हे पुस्तक देऊन सन्मान करूया। जय शिवराय। दादा तुमचं नाव? अनिल दोंडराम पवार। आता मी तुम्हाला 3 प्रश्न विचारतो। हो, विचारा की सर। छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? शिवनेरी। वा, अगदी बरोबर। त्यानंतर ना, छत्रपती शिवाजी महाराजांचं पूर्ण नाव काय? छत्रपती शिवाजी शहाजी भोसले। वा, सुंदर। आणि शेवटचा प्रश्न, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानी कोणत्या किल्ल्यावर होती? राजधानी रायगडावर। वा, अगदी बरोबर। तिन्ही प्रश्नांची उत्तर बरोबर दिलेत। आपण त्यांना शिवाजी द मॅनेजमेंट गुरु हे पुस्तक भेट देऊया। तुझं नाव काय? वरदराज विक्रम निकम। वरद, मला सांग, तुला मी आता 3 प्रश्न विचारणार आणि अगदी सोपे विचारणार। मी किल्ल्याचं नाव सांगणार, किल्ल्याच्या नावातलं पहिलं अक्षर सांगायचं, तू पूर्ण नाव सांगायचं। हा, तर किल्ल्याचं नाव आहे, त्याचं पहिलं अक्षर आहे प्रतापगड। व्हेरी गुड। त्यानंतर ना दुसरा गड, त्याचं नाव आहे, सुरुवातीचं अक्षर आहे विशालगड। अगदी बरोबर। आणि शेवटचा प्रश्न एकदम सोपा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्याचं नाव सांगायचंय तुला, ज्याचं सुरुवात आहे सी। सिंहगड। येस, परफेक्ट। टाळ्या वाजवा सगळेजण यासाठी। जसं रोज सगळी खेळायला एकत्र येत आहे की नाही, तसं रोज एक पेज वाचायचं। जय शिवराय। युवा पिढींना घडवूयात, चला। दादा तुझं नाव काय? संदीप अरविंद राठोड। संदीप, तर संदीप, मी तुला 3 प्रश्न विचारतो। यातला पहिला प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? शिवनेरी। शिवनेरी, वा, गुड। प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे दादा। आता दुसरा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोतळा काढला, म्हणजे अफजल खानाचा वध केला, कोणत्या किल्ल्यावर केला? ते उत्तर देणार। प्रतापगड। प्रतापगड, व्हेरी गुड, हुशार आहे बरोबर। आता शेवटचा प्रश्न, त्याचं उत्तर तू बरोबर दिलंस, तुला पुस्तक मिळणार। शेवटचा प्रश्न, सोपा विचारू का अवघड विचारू? कुठला विचार? कुठला पण विचारा म्हटल्यामुळे, छत्रपती शिवाजी महाराजांचं पूर्ण नाव काय? शिवाजी शहाजी हा, भोसले। वा, गुड। तिन्ही प्रश्नाचे दादांना बरोबर उत्तर दिलेत। त्याला शिवाजी द मॅनेजमेंट गुरु हे पुस्तक भेट देऊयात। शिवविचाराने बाल युवा पिढी घडवूयात। दादा तुझं नाव काय? अनय गौतम कांबळे। अनय, आता तुला मी 3 प्रश्न विचारणार आहे, त्या 3 प्रश्नांची तुला उत्तरं द्यायची आहेत। सोपी प्रश्न। पहिला प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांची म्हणजे हिंदवी स्वराज्याची राजधानीचा
किल्ल्याचं नाव काय? आपली राजधानी कुठला किल्ला आहे? रायगड. रायगड. बरोबर. उत्तर सांगू नका, टाळ्या वाजवा त्यासाठी. आता दुसरा प्रश्न. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचं नाव काय? जिजाऊ. जिजाऊ. बरोबर. टाळ्या वाजवा. आणि शेवटचा प्रश्न. छत्रपती शिवाजी महाराजांचा कोल्हापूर जिल्ह्यातला गड कोणता? पन्हाळा. पन्हाळा. एकदम बरोबर. छत्रपती शिवाजी महाराज हा फक्त इतिहास नाहीये, तर ते आदर्श राष्ट्र निर्मितीचं नेतृत्व आहे. आपण सर्वांनी, युवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचला पाहिजे आणि तो आचरणात देखील आणला पाहिजे. आजचा हा माझा 19 फेब्रुवारीचा हा एक छोटासा प्रयत्न शिवचरणी अर्पण करतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय.